संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय. पंच देखील आमच्या मैदानामध्ये रवाना झालेले आहेत. कारिवली संघाची सालेमी जोडी देखील टाळ्यांच्या गजरात इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. वीर तानाजी दापोडे नवीन 40+ यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतो, बिग शो पाहतोय. अतिशय प्रतिमोत्तम दर्जाचं आयोजन मान्य श्री भरत दादा पांडुरंग पाटील चषकाचं दिमागदार आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्पर्धेचा मित्र खऱ्या अर्थानं तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधून पहिली लढत दोन दिग्गज संघ. तालुका क्रिकेटचा आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं एक दादा संघ म्हणून ज्याला आपण संबोधतोय जयबजरंग कारिवली ए. मात्र त्याच संघाला पराभूत करण्याची किमया ज्या संघामध्ये तो देखील संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. सचिन स्पोर्ट्स पूर्णा. जशाच तसं उत्तर या मैदानाच्या आतमध्ये दिलं जाईल, कारण की दोन्ही संघ अतिशय तगडे आहेत. बिग मॅच. मोठ्या स्पर्धेतील मोठा सामना मित्र आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या भेटीला आजचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसामधून पहिली लढत. दोन्ही दिग्गज संघ आहेत, तगडे संघ आहेत, मजबूत संघ आहेत. तर वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकाचा गोलंदाज जगदीश संघाचा कॅप्टन. चला पंचांनी देखील विनंतीशी आपण लगेच सामन्याला सुरुवात करा. वेलकम राजेश पाटील, वेलकम दिनेश पाटील. खऱ्या अर्थाने गेली कित्येक 3 दिवस या स्पर्धेसाठी ज्यांचा अपार कष्ट, अपार मेहनत आपण पाहतोय. बघा 10 वाजून कंप्लीट 28 मिनटं झालेली आहेत. खऱ्या अर्थानं आपण सामन्याला थोडासा उशीर विलंब केलेला आहे, काही हरकत नाही आहे. तर फर्स्ट बॉल गो, पहिला चेंडू हाताळताना गोलंदाज जगदीश राईट आर्म ओरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी बॅट्समन परशु याला. नॉन स्ट्राईक संदीप. पहिला चेंडू आउट ऑफ इनसाईडचा अतिशय चांगला फाटका चेंडू जातोय. 1 बॉन्स वाडिश लॉंग ऑफ सीमर्शा क्लिअर करणार अतिशय उत्तम दर्जाचा फटका फलंदाज परशु याच्या बॅटमधून येतोय. चौकारानं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं जातं. धावसंख्येत बिनबादच्या ओव्हर क्रमांक पहिल्या चेंडूवर अतिशय घणागती असा प्रार थोडं
नरहरी पाटील वीर आणि दापोडे संघाचे सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत, अष्टपैलू असे खेळाडू आहेत आणि सर्वात महत्त्वाचे या गावाचे लाडके गायक देखील आहेत. याच स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ही स्पर्धा संपन्न होण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे, ज्यांच्या नावाने चषकाचं आपण आयोजन पाहतो, सन्माननीय भरजे पाटील यांच्यावर एक सुंदर गीत त्यांनी गायलेलं आहे. थोडंसं अक्रॉस द लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेण्याची संधी झाली. एक धावी संघात धावसंख्या होती ती बिनबाद 9 ओव्हर क्रमांक पहिलं प्रगती पदावर. नेक्स्ट मॅच कोणची आहे? चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतयारीमध्ये राहायचं आहे. एका बाजूला नंदकिशोर खारबाव, विपक्ष ऐ जोगेश्वरी जून नांदुरकी. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मात्र चेंडू कुठंतरी ऑन साईडला येतो. एक धाव घेण्याची संधी स्वतः गोलंदाज चेंडू आउटफील्डमधून इनफील्डमधून जो कलेक्ट करेल तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची संधी. एक धाव्याने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 10 बिनबाद 10. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करतोय. ज्याच्या बॅटमधून आपण उत्तम दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परशु अतिशय चांगला फटका. हा पलीकडे चेंडूला सुंदरसा अपड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. मिडापूरून चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव. एक धावांनी संघात धावसंख्या 11 बिनबाद 11. खऱ्या आता गोलंदाज मी कौतुक करेन. 2 मोठे फटके खाल्ल्यानंतर देखील चांगलं कमबॅक आहे या ओव्हरमधून. फक्त 11 धावा पॉवर प्लेच्या ओव्हरमधून खर्च केल्या. मात्र कुठल्या प्रकारचा फलंदाज त्यांना बाद करता आला नाही आहे. वेलकम विष्णू पाटील. विष्णू पाटील यांचे बंधू संतोष पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी आम्हाला एक स्पेशल गिफ्ट पैठणी साडी आहे मॅन ऑफ द मॅच म्हणून. दुसऱ्या षटकाला आरंभ सुरुवात होते आणि गोलंदाज येतो अविनाश. ऑन द टॉस अँड पास इलेक्टेड फील्ड पास्ट. सचिन पोट पुन्हा संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम स्वीकारतोय क्षेत्ररक्षण. ओव्हर क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 अशी सुरुवात करताना संघ पण पाहिला जयभजन कारिवली ए. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू होता. स्टेअर केला चेंडूला. चेंडू थर्ड मॅन सीमरच्या ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षकांना बेट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार येतोय. क्या बात आहे. हलक्यात बॅट फक्त आणि फक्त थोडंसं चेंडूला स्टेअर केलं. ताकदीपेक्षा युक्तीचा उत्तम ओव्हर मैदानाच्या आतमधून अतिशय चांगला चेंडू. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. रक्षात्मक पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सहजगत्या 2 धावा. या 2 धावांनी संघात धावसंख्या 17वर पोहोचते. पुन्हा एकदा अविनाश इनसाइड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय पॉइंटला. एक कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न. हॅलो. अतिशय चांगला चेंडू. चेंडू सुंदरसा स्वीप केलाय ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतो. चेंडू पॉईंट सेम अशा क्लिअर करतोय. चौकार येतोय.
कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमधून परशु पाटील याच्या माध्यमातून चांगली सुरेख सुंदर पद्धतीने उत्तम दर्जाची फलंदाजी. गंगामाता गोंदिवली संघ देखील मोठ्या ताकदीनिशी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि त्या संघातील अष्टपैलूचा खेळाडू राकेश म्हात्रे आपण देखील कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य बॅट्समन मंचावर या गोंदिवली संघाचा कॅप्टन इन अदर्स टीम आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज अविनाश. हा चेंडू थोडासा बरे आउट ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करते. अवांतर धाव या अवांतर धावणे संघात धावसंख्येकडे पुढे सकते. धावसंख्या होती ती 30. चेंडूला स्विचेट करण्याचा प्रयत्न. लेग बिफोरचा अपील केला जातोय. पंच देखील संमत. मोटिव कॅट. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतो जगदीश. मात्र बाद होण्यापूर्वी संघासाठी अतिशय उपयुक्त खेळी त्याच्या माध्यमातून तब्बल 22 धावा. ज्यानं चेंडू पेस केले 10 चेंडूमधून 22 धावा संघासाठी एक उपयुक्त खेळी जगदीश परशु पाटील याच्या माध्यमातून आपण पाहिली. पुन्हा एकदा गोलंदाज आवी. न्यू बॅट्समन न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये संघाचा कॅप्टन संदीप. फुल्यांचा चेंडू होता. ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार होता तसा मात्र निश्चित घेता आला नाहीये. ओव्हर क्रमांक दुसरा संपतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 12च्या सरसने 24. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. एका बाजूला नंदकिशोर खारबाव सन्माननीय योगेश वसंत पाटील यांचा संघ. त्या अगेन्स्ट आई जोगेश्वरी झून नांदुरकी. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपण्याच्या अगोदर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्लीज टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. 2 दिग्गज संघामध्ये एक जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला. सकाळचं सत्र पहिला सामना आजच्या दिवसातील सचिन स्पोर्ट्स पूर्ण विपक्ष जय बजरंग कारिवली ए. पुढची तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. मिस टाइम स्ट्रोक. झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. थोडासा आत्मगत फटका आपण पाहिला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तर संदीप नाईक याला मिस टाइम स्ट्रोक. संधी होती मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नव्हतं. शॉर्ट फाईनला आपण क्षेत्ररक्षक पाहिला होता. इनफिल्डमध्ये त्याला तो झेल कॅरी करता आला नाही. जीवदान मिळतंय. चेंडूला सुंदरसा ऑन राईटचा फटका होता. कार्पेट चेंडू जातोय डीप लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न
2 धावा कंप्लीट संदीपच्या बॅटमधून. या 2 धावांनी कारवली संघाची धावसंख्या होती ती 27. ओव्हर क्रमांक 3 प्रगतीपथावर. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचं बिग इव्हेंट, क्रिकेटचं बिग शो, क्रिकेटचं महासंग्राम, क्रिकेटचं जिनून आपण पाहतोय. फुल्यांचा चेंडू ऑन साईडचा फटका सजलाय. प्रयत्नांची पराकाष्ठा आपण मैदानाच्या आत निश्चित पाहिली. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चेंडूला अडू शकला नाहीये. चेंडू निश्चित त्या क्षेत्ररक्षणाला उलकावणी देऊन 1 बॉन्स एका टप्प्याने सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर, सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार फटका. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. या चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकी धावसंख्या होती ती 31-31. ओव्हर क्रमांक 3. गोलंदाज पद्मनाथ. तालुका क्रिकेटमध्ये 2 दिग्गज संघ एकमेकासमोर आपण पाहतोय. सचिन स्पोर्ट पुणा संघाच्या माध्यमातून देखील आपण बिग इव्हेंट पाहणार आहोत. मोठी स्पर्धा प्रति वर्षाप्रमाणे त्यांच्या माध्यमातून यावर्षी देखील साकारण्यात आलेली आहे. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू हाताळताना गोलंदाज. चौकारचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम गोलींचं प्रात्यक्षिक. जागेऊन चेंडू थोडंसं स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज थोडासा फनफूट बनायला होता. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू बीट करतो फलंदाला. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. चेंडू जातोय डीप लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना हा ना करताना मतबादची विकेट. धावचित बाद. संदीप नाईक याची खेळी मात्र संपुष्टात आलेली आहे. खऱ्या अर्थाने धाव घेताना कॉलिंग फार महत्त्वाचं असतं. एस नो वेट. आणि गोष्टींचं कुठंतरी उल्लंघन झालं. कॉलिंग व्यवस्थित झालं नव्हतं. 2 फलंदाजामधून पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेचा आवडता आला नाही आणि दुसरी धाव घेताना महत्त्वाचा फलंदाज संदीप नाईक याची कडी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय मेघनाथ. संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज आहे मेघनाथ. चांगली क्षमता आहे मोठे फटके मारण्याची मेघनाथ याच्याकडं. बघूया अजून उर्वरित चेंडू किती बाकी आहेत. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अद्ययावत स्थिती आपण पाहतोय संघाची सध्या 2 बाद 32. आणि बघूया येणारे 7 चेंडूमधून संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा पद्मनाथ बॅट्समन मैदानामध्ये एंटर होतोय. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका. मिस टाइम स्ट्रोक. चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष आहे. यास असं वाटलं झेल कॅरी केलं जाईल का. चौकार आहे. शुभ आगमन झालेले. समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते दापोडा आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. पंच निर्णय काय दिला.
चला, पंचांनी दिलेल्या निर्णयाचं आपण स्वागत करायचं आहे. पूर्ण संघाचं कॅप्टन आपण थोडंसं सहकार्य करा. पंचांच्या निर्णयाचं आपण स्वागत करायचं आहे. पंचांनी दिलेला निर्णय आपण ॲक्सेप्ट करायचा आहे. इन संघाचे सर्वोत्कृष्ट खेळाडू दीनानंद पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम. या सिनियर खेळाडू आहेत बीरताईन दापोडे संघाचे. मला वाटतं 2 वर्षात मग ते पण आपल्याकडे येतील. पेपर आल्यात. सध्या भरती चालू आहे बघा. फॉर्म टाकायचा असेल तर. ओव्हर क्रमांक 3 संपता 3 षटकांची अंती धावसंख्या होती ती 36. प्रतिओव्हरचा आपण साधारण विचार केला 12 धावांची सरासरी. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पत्तावर आणि गोलंदाज येतो करण. चालू हंगामाचा आपण विचार केला तर करणेच्या माध्यमातून अतिशय चांगला उत्तम दर्जाचा खेळ दोन्ही फॉर्मॅटमधून, मग गोलंदाजी असो की फलंदाजी. करण वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचा अंतिम. पहिला चेंडू पेस करताना अतिशय चांगला फटका सजला आहे. अडवण्याचा प्रयत्न ते गेलं, उत्तम दर्जाचा पण पाहिला, मात्र चेंडू आणि शतक्षामध्ये व्यवस्थित संपर्क झाला नव्हता आणि या अनुषंगाने कुठं एका टप्प्याने त्याच क्षेत्राकडे बीट करून चेंडू संघाच्या बाहेर जातोय. या चौकाने संघात धावसंख्या 40वर पोहोचते. ओपीएन घेताना खऱ्या अर्थानं कॅप्टनने सांगितलं होतं की 45 ते 50 धावा करण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि त्याच दिशेने मार्गस्थ होताना आपण संघ पाहतोय. आणि बघा या स्पर्धेतला 101 चौकार. खराब चेंडू, उत्तम प्रहार. चेंडूला फोर्स केला ऑन साइडला. चेंडू जाईल का आउट ऑफ दी पार्क, मात्र ताकद झोकता आली नव्हती. डीप लॉंगॉनला आपण चांगले शतरक्षण पाहिलं, ज्यानं उत्तम झेल कॅरी केलं आणि महत्वाचं विकेट. मेघना त्याची खडी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय मोनिश. फटका मारण्यासाठी तुमच्याकडे प्लेसमेंट फार गरजेचं असतं. फटका उत्तम होता, प्लेसमेंट थोडंसं चुकीचं. व्यूहरचना आपण पाहिली मैदानाच्या आतमधून क्षेत्ररक्षक तयार केले, दक्ष होता आणि ज्यानं कुठल्या प्रकारची चूक केली नाही. अचूक ज्यानं चेंडूला कलेक्ट केलं, महत्त्वाचा फलंदाज. मेघनाची कडी संपुष्टात. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. आपल्या फॉलोथ्रू चेंडूला कलेक्ट केला. बॅक टू बॉलरचा मारा झाला होता. धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न आणि या प्रयत्नामधून स्ट्रायकर फलंदाज मोनिश याची खडी मात्र संपुष्टात. आल्या पावल्या फलंदाज परततोय डगआउटमध्ये. मध्ये एंटर होतोय मनीष. कारेवडी संघाकडे खऱ्या हातानं एक फौज फाटा फलंदाजीचा आहे.
मिस टाइम स्ट्रोक. चेंडू काही क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र झैल सोडला जातो. जीवदान दिले जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद आणि चेंडू देखील सीमार्श बाहेर. चौकार. मौका भी दिया और चौका भी दिया. असेल तर खरं आता तुमच्याकडे तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी आणि त्याचबरोबर तुमचं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण असणं फार गरजेचं असतं. मात्र या ठिकाणी आपण मैदानाच्या आतमधून सचिन पोणा संघाच्या माध्यमातून थोड्याशा चुका पाहतोय. साजसं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून केलं जात नाही आहे. आता मात्र चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला होता. चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली होती. फलंदाज सफल झाला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच या. आई जोगेश्वरी झून अंदुरकी प्रकाश भाऊ आपण लगेच टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. ऑन द कार्पेट चेंडू जातो डीप लॉंगॉनला. चांगलं क्षेत्र आहे. कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. दोन धावा कंप्लीट झाल्या होत्या. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज मनीषाची खेळी मात्र संपुष्टात. तर या दोन धावांनी कारिवली संघाची धावसंख्या होती ती 46. निश्चितच टॉस घेतल्यानंतर ओपियन मधून सांगितलं होतं की आम्ही 45 ते 50 धावा करू आणि ते बाकी त्या ठिकाणी खरं ठरत आहे. कारिवली संघाचं 46 धावा ज्याने केलेल्या आहेत आणि विजयाचं लक्ष 47 धावांचं. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच या. दोन्ही संघाचे कॅप्टन प्रकाश भाऊ आणि खारबाव संघाचा कॅप्टन सुनील भोईर. खारबाव संघाचा कॅप्टन आपण देखील लगेच टॉसबॉक्सला जॉईन व्हायचं आहे. कारण की आपला प्रतिस्पर्धी संघ आणि त्या संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन झालेला आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष आणि क्रिकेटची जत्रा. अतिशय प्रतिमोत्तम दर्जाची स्पर्धा तुमच्या भेटीला. वीर तानाचं क्रीडा मंडळ न्यू 40+ यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा बिग इव्हेंट. या स्पर्धेचं एक सर्वात महत्त्वाचं ठळक वैशिष्ट्य या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक यजमान संघाची जेवणाची देखील उत्तम सोय केली जाते. सर्व गोष्टी अवेलेबल. हॅलो. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना यांच्या माध्यमातून वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित सन्माननीय श्री भरतदादा पांडुरंग चषक 2025 भव्य दिव्य अशी स्पर्धा. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य की जो टॉच विन असेल त्याला बिग डॅडी यांच्याकडून दोन्ही संघास पाण्याचे बॉक्स दिले जातात. दादा या समजा आम्ही आहोत या टीम कारिवलीची चालू आहे मॅच आणि पूर्णवाल्यांची या 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 आम्ही आहे सगळे. हां या या आणि खेळाडूंच्या व यूट्यूबच्या माध्यमातून जे घर बसल्या प्रेक्षक बघतात त्यांच्या माहितीसाठी भिवंडी तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा सन्माननीय भरतदादा पांडुरंग पाटील यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेला आमच्या विनंतीला मान देऊन आजच्या तिसऱ्या दिवशी
कारवली ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच भिवंडी तालुका ग्रामपंचायत कर्मचारी पतसंस्थेचे विद्यमान संचालक सन्माननीय उमेश नाईक साहेब हे आजच्या दिवशी आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी उमेश नाईक यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. मी मंडळाचे सदस्य राजेश गुरुनाथ पाटील यांना विनंती करतो, आपल्या शुभास्ये सन्माननीय उमेश नाईक ग्रामपंचायत कर्मचारी पतसंस्था भिवंडी तालुका याची नवनिर्वाचित संचालक सन्माननीय उमेश नाईक साहेबांचं या तिसऱ्या दिवशी मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान करायचा आहे. आणि त्यांची कारवली टीम ही आता सध्या खेळत आहेत. त्यानंतर आजच्या तिसऱ्या दिवशी आमच्या विनंतीला मान देऊन नुकतीच ज्यांची उपस्थिती लाभली असे दापोडे गावचे समाजसेवक व सिनियर 40+ उत्कृष्ट खेळाडू माणिक तुकाराम पाटील साहेबांचं देखील या वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित सन्माननीय श्री भरतदादा पांडुरंग चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद. यानंतर आजच्या तिसऱ्या दिवशी आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावर ज्यांची नुकतीच उपस्थिती लाभली असे दापोडे गावचे समाजसेवक व सिनियर 40+ एक उत्कृष्ट खेळाडू सन्माननीय माणिक तुकाराम पाटील साहेबांचा शुभ सन्मान मंडळाचे सदस्य मुकेश पाटील यांच्या शुभास्ये होत आहे. आणि खेळाडूंच्या माहितीसाठी जवळजवळ मॅन ऑफ द मॅच साठी 4 पारितोषिक दिले जातील. म्हणून सर्व खेळाडूंनी आपला उत्तम खेळ करून मॅन ऑफ द मॅच आपल्याला कशी मिळेल याकडे लक्ष द्यायचं आहे. मित्र व भिवंडी तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा आम्हाला ज्यांचं मोठं योगदान लाभतं असं भरतदादा पांडुरंग पाटील यांच्या आग्रह खातर गेल्या 2 वर्षापासून ही मोठी स्पर्धा आम्ही आयोजित करतो. सर्व खेळाडू आणि क्रीडा रसिकांसाठी नंतर 12च्या नंतर जेवणाची व्यवस्था आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. रुचकर जेवण. हॅलो. विजयाचं लक्ष आहे 47 धावांचं आणि ओव्हर क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. वैयक्तिक पहिला, सांघिक पहिलं आणि संघाच्या वतीने पहिल्या षटकांना गोलंदाज परशु. उत्तम फलंदाजी करताना आपण परशु याला पहिला, आता मात्र गोलंदाजी धुरा सांभाळतोय. सालामी जोडी अविनाश आणि हनुमान. पहिला चेंडू पेस करतो ऑन साईडचा फटका साधला, चेंडू जातो शॉर्ट डीप एंडॉलला चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते. या ठिकाणी फलंदाज अवि याला या 2 धावाने स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन केलं जातं. धावसंख्या होती ती बिनबाद 2. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. पुन्हा एकदा गोलंदाज परशु पाटील. या ठिकाणी मात्र चेंडूला स्क्वेअर कट काढण्याचा प्रयत्न. डीप पॉईंट आपण चांगलं क्षेत्ररक्षण, इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण मनीषाच्या माध्यमातून मात्र एकदम घेण्याची संधी झाली. धावसंख्या 3. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. हनुमान याला बेस्ट आणि तालुका क्रिकेट अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू आहे. अतिशय चांगला चेंडू, इतके स्वरूपाने चेंडू फक्त आणि फक्त अपड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला, इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण, एक धावण्याची संधी. एक धावेने हनुमान देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या होती बिनबाद 4. ओव्हर क्रमांक पहिलं. येऊ दे उतरून दे गाडीत, आवाज जाणार नाही. नाही थांबा गाडी विकास आनंद. अरे वा, करतो की मी 2 मिनिटं उतरू दे त्यांना.
आणि याच दरम्यान मित्र या ठिकाणी शुभ आगमन होत आहे पंचायत समितीचे माजी सभापती आणि विद्यमान सदस्य सन्मान्य विकास आनंद भोईर साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. वेलकम वेलकम वेलकम. वेलकम साहेब. भिवंडी तालुका नवीन 40+ संघटना आयोजित वीर तानाजी क्रीडा मंडळ नवीन 40+ दापोडे यांच्या वतीने सन्माननीय श्री भरतदादा पांडुरंग पाटील चषक 2025 मध्ये नुकतंच व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे. भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती व सर्वांचे एक लाडके नेतृत्व, ज्यांचं दापोडे गावावर नितांत प्रेम, दापोडे गावातील प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती आणि भिवंडी पंचायत समिती मार्फत कमी निधी असताना देखील या मानकुली गणामध्ये ज्यांनी विकासाची गंगा आपल्या विकासदादांनी केलेली आहे. प्रत्येक गावामध्ये विकासदादांच्या नावाने 2 ते 3 त्यांच्या वार्डामध्ये हायमस बसवलेले आहे आणि अनेक विकासाची कामं केलेली आहे. आणि या आमच्या मानकुली गणामध्ये विकासदादांनी जेवढी गावं येतात त्या गावामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये विजित, प्रत्येक खेळाला सहकार्य म्हणून देणगी रूपाने अनेक देणग्या विकासदादांनी आतापर्यंत दिलेल्या आहेत. खरोखरच असं नेतृत्व आज आपल्या या गणासाठी लाभलेलं आहे. पुनश्च साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्या बात आहे. नावाप्रमाणे खऱ्या अर्थानं एक सर्वांगीण विकास परिसराचा करावा, एक विकास पुरुष सन्माननीय विकास आनंद भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं मनस्वी स्वागत. ओर क्रमांक पहिलं समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1-4. पहिल्या ओव्हरचा आपण जर विचार केला तर सचिन पूर्ण संघ थोडासा बॅकफुटला आहे. धावसंख्या साजेशी स्कोरबोर्ड दिसत नाही आहे आणि महत्त्वाचा एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला आहे. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच आम्हाला जॉईन व्हा. पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आम्हाला जॉईन व्हा. नंदकिशोर खारबाव आणि आई जोगेश्वरी जून नांदुरकी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होते ऐकूया एक सुमधुर आवाज. या स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं आपली एक वेगळी छाप मैदानामधून आवाज बुलंद आहे. गोरसी गौरव हॅलो हॅलो. सर्वांना जय श्रीराम, सर्वांना नमस्कार. आजच्या ह्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. जय बजरंग कारेवली ए वर्सेस सचिन पूर्णा. दिनेश अनंत पाटील यांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी जोगेन याच्यासाठी 5,000 रुपये. क्या बात आहे. या ठिकाणी तर पाहतोय आपण झेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. पहिला विकेट तर या ठिकाणी प्राप्त केला. 5,000 ना या ठिकाणी पाहतोय की 5,000चं पारितोषिक ठेवलं गेलं आहे. जोगेन पाटील यांनी जर हॅट्रिक विकेटची कंप्लीट केली तर क्या बात आहे. पैशांचा वर्षाव केला जातोय. पूर्णपणे ATM या ठिकाणी घेऊन झालेले आहेत. या सर्वात लाडकं नातं म्हणजे जावयाचं आणि जावयावरती लावलं जातं हे पारितोषिक. जावई खुश म्हणजे आमची मुलगी खुश. पाहूया हॅट्रिक साठी लावलेला आहे. पहिला तर विकेट घेतलेला आहे.
पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा जोगेन पाटील तयार होतील गोलंदाजी मार्क वरती. या ठिकाणी पाहतो टार्गेट जे आहे ते 47चं आहे. पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर 4 धावा फक्त पाहायला मिळाल्या. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा जोगेन तयार होत आहे गोलंदाजी मार्क वरती. पुढील चेंडू पाहूया. हाताळण्यासाठी तयार होत आहे गोलंदाज. क्या बात आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सेफ आहे बॅटर. या ठिकाणी पाहिलं तर अपील खूप जोरदार केली होती. डॉट चेंडूची होते सांगता. हॅट्रिकसाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर दिनेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपये लावले होते. पहिला विकेट घेतला होता, तदनंतर डॉट आलेला आहे. अजूनही संधी आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे ओव्हरमधील. पुढील चेंडू या पेलेसी उडवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पटामध्ये तसा घेता येत नाही आहे. सिंगलने खेळ पुढे जाते. धावसंख्या पाहतोय धावरती 6. कुठेतरी कमी धावसंख्या आहे. संत आणि मित्रमंडळींनी खराब सुरुवात सचिन स्पोर्ट पूर्ण या टीमची आपल्याला पाहायला मिळते. 47चं लक्ष असताना ओव्हर क्रमांक दुसरं पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 6. नेक्स्ट मॅच नंदकिशोर खारबाई जोगेश्वरी जून अंदुरकी. दोन्ही टीमला विनंती आहे पण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मित्र तुम्हा सर्वांसाठी स्पर्धा लावली गेली आहे. तुमचं सहकार्य या स्पर्धेसाठी मोलाचं ठरेल. कमिटी चांगली आहे. त्याचबरोबर सन्मान्य भरतदादा पाटील यांचाही जर विचार केला त्यांचंही चांगलं योगदान आहे. आणि मित्र हो, ही दोन्ही माणसं आपल्यासाठी थांबू शकतात पण वेळ आपल्यासाठी थांबणार नाही आहे. याच्यासाठी तुम्ही सहकार्य करा विनंती असेल. नंदकिशोर खारबा वर्सेस आई जोगेश्वर जून अंदुरकी नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी यावेळेस उडवलाय. काय घडतं पाहूया. जातोय 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 आणि फायनली चेंडू सीमा पार. षटकार. पण पाहतोय एक अप्रतिम स्पर्धा मित्र आपल्या भेटीसाठी पाहायला मिळते. भूतो न भविष्यते अशी स्पर्धा एक भगवमय वातावरणामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. सन्माननीय श्री भरत पांडुरंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि आपण पाहिलं तर नेहमी आपण म्हणत असतो प्रेम दिल्याने प्रेम मिळतं. आणि अतिशय प्रेमळ माणसं आपल्याला या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खास करून या ठिकाणी आपण पाहतोय आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये आमच्या विनंतीला मान देऊन माजी सभापती पंचायत समिती भिवंडी विकास भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचंही या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या पाहतो धावफलकावरती 13. ग्राउंड मध्ये जी बाईक आहे ती कुणाची आहे काढायची आहे. आमच्या स्टेज समोर जी आहे स्कूटी बाईक प्लीज तिला बाजूला करायची आहे. खऱ्या अर्थाने आपण नेहमी म्हणत असतो की इतिहास सांगतो काल सुख होतं, विज्ञान सांगतो की उद्या सुख असेल. परंतु विकास भोईर सारखी माणसं जर आपल्या जोडीला असतील तर मित्र रोजच सुखद आनंद आहे. कारण आपण पाहिले या विभागामध्ये कुठलाही कार्यक्रम असो कुठलाही काम असो गोर गरिबांचा कैवारी म्हणून ज्याला ओळखलं जातंय. बेरात्री कधीही आवाज द्या जागे होऊन साथ देणारं व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता. सन्मान्य विकासजी भोईर साहेब या दरम्यान पाहतोय आपण चांगला फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फंबलिंग पाहायला मिळाली, चुकी पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहतोय एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. धावसंख्या 15 अंकावरती जाऊन पोहोचते. ओव्हर क्रमांक 3 पाहायला मिळते. ज्या अनुषंगाने धावसंख्या धावफलकावरती आहे ती धावसंख्या जमवताना फलंदाज पाहायला मिळत नाही. प्रयत्न तर चांगला आहे परंतु अचूक टप्पा लाईन लेंथ गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस पाहतोय आपण आपल्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करण्याचा उत्तम प्रयत्न. धाव नाही आहे. डॉटचे होते सांगता. या ठिकाणी आपण पाहतोय 10 मध्ये 32. अजून सामना संपलेला नाही आहे. सामना अजूनही हातामध्ये आहे. बस आता आपल्याला चालत नाहीये, रिक्षाने नाही आहे, बसने नाही आहे
आणि बुलेट ट्रेनने सुद्धा जमणार नाही. आता आपल्याला जावं लागेल हवाई सफर, विमानाचा प्रवास करावा लागेल, हेलिकॉप्टर तुमच्या बॅटमधून काढावे लागतील सीमा पार. पाहूया पुढे चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस चांगला फटका खेळला गेला आत्मविश्वासाने, बट आपण पाहिलं तर गॅप शोधता आले नाही. या परिणामस्वरूप पाहतोय आपण सिंगलने खेळ पुढे जाते, सिंगल डबलने खेळ राहिला नाही आहे. खऱ्या अर्थाने विचार केला तर या ठिकाणी 9-31 इक्वेशन मॅच पाहायला मिळते. दोन्ही टीम चांगल्या आहेत. एका बाजूला जय बजरंग कारिवली ए संघाने टार्गेट दिलं सचिन स्पोर्ट पूर्णा संघासमोर. सुरुवात खूप चांगली झाली. गोलंदाजी परशु याच्या माध्यमातून 4 धावा देत गडी बाद केलं आणि एक घडी लावली त्या ठिकाणातून विकेटची. त्याच्यानंतर जोगेन पाटील यांनी सुद्धा एक चांगली गोलंदाजी प्रदर्शन केलं, त्यांनी 9 धावा दिल्या. आणि त्याच्यानंतर संदीप नाईक येतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय आणि 3 चेंडूंमध्ये 3 धावा पाहायला मिळालेल्या आहेत. नंदकिशोर खारबाव आणि आई जोगेश्वरी जून अंदुरकी दोन्ही टीमच्या संघनायक प्लीज आपण या आमच्या मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करायचं आहे. विनंती असेल आपण यावेळेस वाढ शॉट खडे खडे फेकून दिला सीमा पार, बिग हिट षटकार. असंच फटका तुमच्या बॅटमधून निघावं लागतील, तेव्हा कुठेतरी त्या टार्गेटपर्यंत आपण पोहोचू शकतोय. पोहोचू नाही तर अशी झाली तर आपण त्याला क्रॉस सुद्धा करू शकतो. पाहूया पुढे चेंडू या ठिकाणी काय करताय. या वेळेस बॅटची आतील कडा होती, बाल बचावलेत. 1 धाव पुढे सरकते आणि पाहू शकता धावफलकावरती धावा 23-24 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडू आणि 24 धावांची गरज. एक महत्वपूर्ण चेंडू आहे हा शेवटचा या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर. या चेंडूवरती सामन्याचं भवितव्य आहे. एक मोठा फटका आला तर पुन्हा एकदा वापस येऊ शकतायत सचिन स्पोर्ट पूर्ण. सिंगल डबलने जर खेळ झाला तर जो पहिल्या चेंडूपासून दबाव बनलेला आहे तो दबाव कायम राहील, यात मात्र काही शंका नाही आहे. अतिशय चुरशीचा आणि महत्वपूर्ण चेंडू या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज संदीप नाईक तयार होतय. भरपूर जीवनामध्ये या ठिकाणी आपण पाहिला तर अनुभव आहे क्रिकेटमधील. आपण क्रिकेटसाठी ज्याने भरपूर वर्षे दिली असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय की काय घडतं पाहूया. व्हाईट बॉल 1+1 2 धावा या ठिकाणी येत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या आता पुढे सरकते. 25 म्हणजे 22 धावाची आता गरज आहे. 7-22चा इक्वेशन. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. अतिशय अनुभवी गोलंदाज सुद्धा या ठिकाणी चुकी करतोय, म्हणजे पाहू शकता प्रेशर किती आहे या मॅचचा. आजच्या दिवसातील पहिली मॅच मित्र आपण पाहतोय. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून स्पर्धा. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर स्वप्न पाहिलं गेलं भरत पांडुरंग पाटील साहेबांनी आणि सत्यात उतरण्यासाठी दापोडे टीमने केली मेहनत. या ठिकाणी मेहनत केली जाते. षटकार आलेला आहे. क्या बात आहे. शेवटच्या चेंडूवरती 6 धावा येतील का असं विचार केलं होतं, परंतु या ठिकाणी मित्र म्हणजे 8 धावा आल्या शेवटच्या चेंडूवरती. एकंदरीत विजयाचं समीकरण 6-16चा इक्वेशन. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वीर तानाजी दापोडे संघाकडून खेळत असताना दुर्वन विठ्ठल पाटील चांगली इनिंग खेळत आहेत, परंतु आयुष्याची इनिंग सुरुवात करताना आपण पाहतोय दुसरी ज्या वेळेस असते आयुष्याची इनिंग ते म्हणजे आपलं लग्न. आणि आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. त्याच्या निमित्ताने या कमिटीच्या माध्यमातून आमचा सर्व पॅनल या सर्वांच्या माध्यमातून त्यांना लग्न वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ज्या पद्धतीने आतापर्यंत त्यांचं जीवन विवाहित आलेलं आहे, चांगलं घडलेलं आहे, त्याहून अधिक चांगलं जीवन घडावं ही भगवंताचरणी प्रार्थना. खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती त्यांचं प्रेम किती मोठं आहे पहा. व्यासपीठासमोर आपण पाहतोय
स्वर्गीय विठ्ठल नारायणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. समाजाप्रती छोटं का होईना मोठं का होईना जी सेवा वाटायला येईल ती सेवा करण्यामध्ये माहीर पाहायला मिळत आहेत सन्माननीय दुर्वनजी पाटील. कारण आपण जर पाहिलं सलग तिसरा दिवस आहे या व्यासपीठावरती सूत्रसंचालन सुद्धा चांगले केले जात आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो संपूर्ण गावाची बरोबर सखोल माहिती आहे. कारण आपण जर पाहिलं तर प्रेम दिल्याने प्रेम मिळतं असं नेहमी आपण म्हणत असतो. अतिशय प्रेमळ माणूस आपण पाहतोय सर्वांनी दुर्वन विठ्ठल पाटील आमच्या कॉम्बसमध्ये आहेत. त्यांना पुन्हा एकदा लग्न वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. वलव्या खेळाकडे 6 चेंडू आणि 16 धावाची आवश्यकता. सामना होता कुठे सामना आला कुठे हे तर खरी गंमत आहे या क्रिकेटची. या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. सोजन नाईक 16 धावा आलेले आहेत. काय घडेल पाहूया. शेवटच्या ओव्हरमधील पहिला चेंडू. क्या बात आहे. मोठा फटका लागू दिला नाही आहे. इथं मात्र कमर कसून काम करावं लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने 3 दिवस सलग कुठे काय कमी आहे का हे पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आमच्या गावचे उपसरपंच सन्मान्य दत्ताजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सलग तिसरा दिवस मी पाहतोय परंतु या गावातील प्रत्येक माणूस या स्पर्धेला भेट देण्यासाठी येतोय. मित्र खेलीमेलीचं वातावरण जेव्हा राहतोय तेव्हा मनामध्ये समोरच्या माणसाबद्दल असतं प्रेम. आणि अतिशय प्रेमळ माणूस म्हटलं तर श्री भरत दादा पाटील आणि त्यांच्या प्रेमाखातर आपण पाहिलं तर गावातील सरपंच उपसरपंच आजी माजी सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य राजकीय दृष्ट्या जे कोणी बलकड मान्यवर असतील या सर्वांनीच आतापर्यंत भेट दिली गेली आहे. आणि उद्या तर याची देही याची डोला पाहण्यासाठी अंतिम सोला अनेक मान्यवर उपस्थित राहतील. यावेळेस पाहतोय आपण समोर आलेला आहे चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. परंतु आता मात्र या ठिकाणी पाहतोय की पुन्हा एकदा खेळ सिंगलने पाहायला मिळाला. असं वाटलं होतं 16 धावा आहेत काहीतरी फाईट पाहायला मिळेल परंतु आपण पाहिलं सोजन यांची जर चांगली सुज्वल अशी गोलंदाजी मोठी धाव करू दिली नाही. या सिंगलनेच खेळ आतापर्यंत ठेवला गेला आहे. येणारे चेंडू 3 आणि विजयाचं समीकरण 13 धावाचं 3-13. पाहूया पुन्हावरती या सामन्याचा गारा फिरतोय पाण्यासारखं राहील. गोलंदाज पुन्हा एकदा टर्नओव्हर गोलंदाजी मार करते. फुल टॉस. बिमारी लागली की काय या सामन्याला पाहण्यासारखं राहील. एखाद्या फलंदाज असो की गोलंदाजाचा प्रशंसा नजर जणू काय लागली जाते अशी नजर या ओव्हरला लागली गेली कदाचित आणि या ठिकाणी नो बॉल येतोय. सामन्याला या ठिकाणी आपण पाहिलं सुरुंग लागला गेला आहे. आता मात्र 12 धावेची गरज आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतोय. परंतु जीवन असो की खेळ असो मित्र जो काही प्रॉब्लेम असेल त्याला सामोरे जायचं असतं ना की त्याच्यापासून लांब जायचं. कारण पळण्याने तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. त्याला सामोरे गेल्याने त्याच्यातला गांभीर्य काय आहे ते समजून येईल. पाहूया सोजाने पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत आपण पाहतो की चांगली गोलंदाजी झालेली आहे. क्या बात आहे. फ्री हिटचा चेंडू होता परंतु त्यालाही ती हवं तशी नसीहत देता आली नाही आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी कमबॅक करतोय गोलंदाज सोजन नाईक. 2 मध्ये आता 12. क्या बात आहे. कालचा शेवटचा सामना 2 मध्ये 12 आणि आजचा पहिला सामना 2 मध्ये 12. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय थोडीशी चिंताजनक परिस्थिती असेल सोजन नाईक यास. कारण फलंदाजाला फक्त मारायचंच आहे. त्याच्या पलीकडे काही विचार करायचा नाही. मला ना विकेट थांबवायचं आहे ना मला प्लेस करायचा आहे. मला फक्त मारायचं आहे हे डोक्यात आहे. परंतु गोलंदाजाला मात्र चेंडू एखादा कसा निर्धाव निघेल सिंगल डबलने कसा जाईल हा विचार आहे गोलंदाजा. त्याचबरोबर संघ नायकाचाही. कारण आपण पाहतोय फिल्डिंग प्लेस सुद्धा या ठिकाणी सजवली जाते हटवली जाते लागली जाते. जसा चेंडू टाकला जाईल तशी फिल्डिंग प्लेस सजवली गेली आहे. पाहू पुढील चेंडू. या वेळेस मात्र सुटकेचा श्वास सोडला असेल नो डाऊट गोलंदाज सोजन नाईक. त्याचबरोबर सचिन स्पोर्ट पूर्ण या संघाने. असं वाटलं नव्हतं की सामन्यामध्ये वापस येऊन सामन्यावरती प्रभुत्व
मिळवेल, परंतु शेवटच्या मॅचमध्ये तसं घडलं गेलं आणि यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर सचिन स्पोर्ट पूर्ण अग्रेसर ठरला गेला आणि विजयाचा प्रबल दावेदार या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचा बॉल जय बजरंग कारिवली पाहतोय आपण ए. या ठिकाणी काही हरकत नाहीये, चौकार गेला असला तरी पण आपण जर पाहतोय की विजय संपादन अतिशय चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय जय बजरंग कारिवली ए. तर चला नंदकिशोर खारबाव आणि आई जोगेश्वरी जून अंदुरकी आपण दोन टीमला विनंती वारंवार केली जाते की आपण टॉस बॉक्स मध्ये या, ज्या ठिकाणी नाणेफेक केले जाईल. जोगेंद्र नाईक आपण देखील व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर मेघनाथ पाटील, संदीप पाटील उपसरपंच, ज्यांच्या सौभाग्यवती उपसरपंच आहेत मेघनाथ पाटील, यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. सौजन नाईक आणि संदीप पाटील, त्यानंतर परशु नाईक आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. परशु पाटील धन्यवाद. यानंतर वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे 40+ संघ आयोजित सन्माननीय श्री भरतदादा पांडुरंग पाटील चषक 2025 मध्ये आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन तिसऱ्या दिवशी आमच्या या स्पर्धेला भव्य दिव्य अशा स्पर्धेला ज्यांनी उपस्थिती दिली, नेहमीच आमच्या या दापोडे गावाच्या प्रत्येक सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमामध्ये साहेबांची नेहमीच उपस्थिती लाभते आणि आमच्या दापोडे गावावर ज्यांचं नितांत प्रेम आहे असे सर्वांचे लाडके नेतृत्व आणि भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय विकासदादा भोईर हे उपस्थित आहेत. मी मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती करतो की सन्माननीय विकास भोईर साहेबांचं सर्वांच्या उपस्थितीमध्ये शुभ सन्मान करायचा आहे. नक्कीच या स्पर्धेकरता विकास दादांकडून आम्हाला मोठं योगदान मिळालेलं आहे आणि रोख योगदान दिलेलं आहे. मी संपूर्ण आमच्या कमिटीला विनंती करतो की भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय विकास भोईर साहेबांचा सन्मान करायचा आहे. निश्चित मित्र हो, कर्तृत्व आणि नेतृत्व कोणाकडून उसणं मिळत नाही, ते स्वतः निर्माण करावं लागतंय आणि अतिशय कर्तृत्ववान आणि नेतृत्ववान व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती आपण पाहतोय. सन्माननीय विकासाची गंगा वाहणारे आणि या स्पर्धेवरती नितांत प्रेम करणारे सन्माननीय विकासजी भोईर साहेब यांचा येथोचे स्वागत आणि सन्मान मित्र केला जातोय. मेगा सत्कार आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता. संपूर्ण टीम आयोजकच्या माध्यमातून त्यांचा भव्य दिव्य असा स्वागत आणि सन्मान केला जातोय. निश्चितच या महान व्यक्तिमत्वासाठी एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया की ज्यांच्या माध्यमातून या विभागामध्ये खूप मोठा विकास पाहायला मिळतोय. कारण तिथून निधी कमी असली तरी मोठा निधी उपलब्ध करून प्रत्येक गावामध्ये विकासाची भरदार गंगा वाहत असणारे सन्मान्य विकासजी भोईर साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण आलात आणि आपल्याला गुण लेखक मॅन ऑफ द मॅचचा मानकरी भाऊ, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी परशु पाटील. चला मॅन ऑफ द मॅचचा या स्पर्धेतील एक उत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी परशु पाटील आपण लगेचच यायचं आहे. बघा याच्यासाठी 4 प्राइज आहेत, बक्षीस आहेत, 2 गिफ्ट ॲम्पल आणि 1 थम्सअप. तुम्ही जर येत नसाल तर आम्ही ते 3 ठेवून घेतो आणि 1 तुम्हाला पार्सल करतो. वेल तुमच्याकडे नसेल तर, कारण साडी आहे. आज इथं 2 पैसे कमवण्यासाठी आलो आहोत, आनंद लुटण्यासाठी पहिल्यांदा आपण घरी गेल्यानंतर आमची मिसेस नक्की खुश होईल ती साडी बघून. पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी आम्हाला बहाल केलेली होती
सन्माननीय हरिदास केसरीनाथ पाटील, आनंद लक्ष्मण पाटील आणि बंटी गुरुनाथ चौधरी यांच्यातर्फे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे. त्यानंतर गिफ्ट साडी माजी उपसरपंच कविता संतोष पाटील व समाजसेवक संतोष एकनाथ पाटील यांच्याकडून गिफ्ट साडी आहे. त्यानंतर घरगुती वस्तू स्वर्गीय सुभाष विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ सौ कामिनी दुर्वण पाटील महादेवी महिला मंडळाचे अध्यक्ष यांच्यातर्फे गिफ्ट आहे. मी आता टॉससाठी जे आम्हाला टॉस बहाल केलेलं आहे, स्टोन एजचे मालक सन्माननीय मोहित भरत पाटील व सन्माननीय अजय भरत पाटील या टॉस बॉक्समध्ये मान्यवर सन्माननीय माजी सभापती विकास भोईर साहेब, त्यानंतर उपसरपंच सन्माननीय दत्ता दसल पाटील आणि समाजसेवक माणिक तुकाराम पाटील यांना विनंती करतो की आपण या टॉससाठी टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. आणि या टॉसचं एक वैशिष्ट्य, बिग डॅडी हॉटेलचे मालक सन्माननीय रणजित पाटील, नवीन पाटील आणि सचिन पाटील यांच्याकडून दोन्ही संघांसाठी पाण्याची व्यवस्था, पाण्याचा बॉक्स देणारे ते आहे. इथं कॉलिंग यस जुनंदरगी संघाचा संघ नाईक कॉलिंग देतोय. वीर तानाजी असं कॉलिंग दिलेलं आहे आणि तेच आलेलं आहे. यस आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून आपला निर्णय जो आहे ना तो आमच्यापर्यंत फक्त पोहोचवायचा आहे. यस जोगेश्वरी जुनंदुर्गी संघाने नाणेफेक जिंकलं आणि सर्वप्रथम या ठिकाणी पाहतोय आपण फील्ड प्लेस अर्थात क्षेत्ररक्षण स्वीकारलं. ओ टू कॉम्बॉक्स ज्या ठिकाणी आमचे गुरुवर्य मार्गदर्शक मोहनदादा भोईर उपस्थित आहेत. खूप खूप धन्यवाद. ची शोभा वाढवली त्याबद्दल पुनश्च विकास दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद. चला जोगेंद्र नाही, चला एक कबड्डी व क्रिकेट यातील उत्कृष्ट खेळाडू आणि कारोली गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय जोगेंद्र नाईक, त्यानंतर सन्माननीय मेघनाथ पाटील ज्यांच्या सौभाग्यवती उपसरपंच विद्यमान उपसरपंच आहेत, त्यांना देखील विनंती करतो आपण देखील मुख्य व्यासपीठावरून सन्माननीय व्हायचं आहे. त्यानंतर संदीप पाटील सदस्य ग्रामपंचायत कारिवली, त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू सन्माननीय सौजन नाईक आपण देखील मुख्य व्यासपीठावरून या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. वेलकम. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते हॅलो पुन्हा एकदा सर्व खेळाडूंची उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चला आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. स्पर्धेतील आजचा दुसरा सामना आहे. एका बाजूला नंदकिशोर खारबाव तर दुसऱ्या बाजूला आई जोगेश्वरी जून नांदुरकी. नक्कीच वीर तानाजी क्रीडा मंडळ नवीन 40+ संघ दापोडे आयोजित सन्माननीय श्री भरतदादा पांडुरंग चषक 2025 आणि या स्पर्धेनिमित्ताने आम्हाला मुख्य व्यासपीठावर ज्यांनी भेट दिली कॅमेरा वेलकम
सन्माननीय जोगेंद्र नाईक साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस आणि आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन ज्याने आम्हाला व्यासपीठावर नुकतीच उपस्थिती दिली असे कारिवली गावचे एक सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्या सौ पूनम मेघनाथ पाटील ह्या विद्यमान उपसरपंच आहेत आणि आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी नुकतीच उपस्थिती दिली. मी मंडळाचे सदस्य व दापोटे गावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय दत्तादादा दशरथ पाटील यांना विनंती करतो की सन्माननीय मेघनाथ पाटील साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान करायचा आहे. आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस आणि साहेबांनी आम्हाला उपस्थिती दिली, खरोखरच या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी मंडळाकडून त्यांचं यथोचित सन्मान करत आहोत. दत्ता पाटील साहेबांना विनंती करतो, ते देखील आमच्या दापोडे ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय मेघनाथ पाटील साहेबांचं सन्मान होत आहेत. त्यांच्या सौ पूनम मेघनाथ पाटील या कारिवली गावच्या विद्यमान उपसरपंच आहे आणि त्यांचा या मुख्य व्यासपीठावर सन्मान होत आहे. त्यानंतर मित्र हो, कबड्डीमध्ये आणि आता क्रिकेट खेळामध्ये ज्याने आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये नाव लौकिक केलं असे कारिवली गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय जोगेंद्र पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत. मी मंडळाचे सदस्य सन्माननीय विष्णू पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सन्मान करायचा आहे. ज्याने अनेक कबड्डीची मैदानं गाजवली, परंतु कुटुंबाच्या याच्याप्रमाणे त्यांना जास्त कबड्डी खेळता नाही आलं, परंतु क्रिकेट खेळामध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि नक्कीच या क्रिकेटच्या 40+ माध्यमातून अनेक मैदानं ज्यांनी गाजवली असे कारिवली गावचे एक सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय जोगेंद्र पाटील साहेबांचं सन्मान आजच्या तिसऱ्या दिवशी या मुख्य व्यासपीठावर होत आहे. धन्यवाद. त्यानंतर कबड्डी क्षेत्रामध्ये प्रत्येक गावामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये ज्यांनी नाव लौकिक करून या आपल्या भिवंडी तालुक्याची शान आणि कारिवली गावाची शान असे एक राष्ट्रीय खेळाडू सौजन नाईक साहेब हे देखील उपस्थित आहेत आणि खरोखरच त्यांनी खेळाचं एक त्यांच्याकडे गुण असून त्यांनी देखील क्रिकेट क्षेत्रामध्ये पदार्पण करून 40+ मध्ये देखील ते उत्कृष्ट ऑलराऊंडरची भूमिका बजावत आहेत. असे सौजन नाईक साहेबांचं शुभ सन्मान एक राष्ट्रीय खेळाडू दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. दुर्वंची पाटील या स्पर्धेचे निवेदक. आई जोगेश्वरी जून नांदुर्गे संघाचा कॅप्टन प्रकाश भाऊ पाटील, आपण थोडासा ऑर्गॅनिक कमिटीशी संपर्क साधवायचा आहे. प्रकाश भाऊ, आपण नुकतंच ज्यांची उपस्थिती लावली असे दापोडे गावचे समाजसेवक व सिनियर 40+ एक उत्कृष्ट खेळाडू आणि मित्र हो, ज्यांची आपण पेंटिंग कबीर निर्मल चषक मध्ये जी पाहिली आणि आपण समोरच वीर तानाजी मालुसरेचा पुतळा आणि त्यांचा फोटो पाहतोय, तो देखील आमच्या
या सुरेंद्र दादाने केलेला आहे. मैदानावर पट्टे असो, मैदानावर कुठली डिझाईन असो, सुरेंद्र दादाने सांगितलं ते कधीच नाकार देत नाही. असे एक उत्कृष्ट पेंटर आणि सिनियर 40 प्लसचे उत्कृष्ट खेळाडू सुरेंद्र दादा पाटील आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित आहेत. मी मंडळाचे सदस्य मुकेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या सुरेंद्र दादांचा या मुख्य व्यासपीठावर सन्मान करायचा आहे. कबीर निर्मल चषक मध्ये आपण ग्राउंडवर जी पेंटिंग पाहिली ती आमच्या सुरेंद्र दादांनी साकारलेली आहे. असे उत्कृष्ट पेंटर आणि 40 प्लसचे उत्कृष्ट खेळाडू सुरेंद्र दादांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंडळाचे सदस्य मुकेश पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. कार्ड कसं भेटलं मला कार्ड वेलकम. अतिशय या स्पर्धेमध्ये दिवस रात्र मेहनत घेत आहे आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये आमचे मंडळाचे सदस्य शांताराम पाटील उर्फ शान पाटील यांचं मोठं योगदान आहे. तसेच राजेश पाटील यांचं देखील मोठं योगदान आहे. मुकेश पाटील तर बोललो ते बॅनरची सर्व आपण डिझाईन पाहतो ही मुकेश पाटीलनी साकारलेली आहे. आणि एक उत्कृष्ट खेळाडू दिनेश पाटील हे देखील खूप मेहनत घेत आहेत. त्यानंतर विष्णू पाटील हे देखील खूप मेहनत घेत आहेत. त्यानंतर आमचे आनंद भाऊ ज्यांनी खरोखरच मंडळासाठी एक वेळ आणि संपूर्ण या स्पर्धेचं निरीक्षण आनंद भाऊ करत आहेत. त्यानंतर नरारी पाटील कुठे आहेत ते देखील रुचकर जेवणामध्ये त्यांचं लक्ष आहे आणि पूर्ण मंडळाचे खजिनदार देखील ते नरारी पाटील आहेत. आणि खरोखरच ही स्पर्धा जी संपन्न करण्यामागे आमचे भरतदादा पाटील असतील, आमचे मोहितदादा पाटील असतील, आमचे अजयदादा पाटील असतील याने अतिशय मेहनत घेऊन ही स्पर्धा आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात. त्यानंतर या स्पर्धेमध्ये मोठं योगदान आमच्या दापोडे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्माननीय विजय पाटील साहेबांचं तसेच उपसरपंच दत्ता पाटील यांचं देखील आहे आणि संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीचं योगदान आहे. त्यानंतर आमच्या कुंदन पाटील जे आमचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांचं देखील या स्पर्धेनिमित्तानं मोठं योगदान आहे. आमच्या गावातील दानशूर व्यक्तिमत्व सर्वांनी या स्पर्धेकरता आम्हाला मोठं देणगी देऊन या स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये त्यांचं देखील मोठं योगदान आहे. अशा दानशूर राजांचं देखील मी आज मनापासून या स्पर्धेनिमित्तानं तिसऱ्या दिवशी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. वेलकम. मुख्य व्यासपीठावर शुभ आगमन होत आहे. कारोली गाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्माननीय संदीप पाटील साहेबांचं मित्र आपण आजच्या स्पर्धेचा तिसरा दिवस पाहत आहोत आणि ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आम्ही वीर तानाजी क्रीडा मंडळ नवीन 40 प्लस संघ दापोडे आयोजित सन्माननीय श्री भरतदादा पांडुरंग पाटील चषक 2025 हा आपण पाहत आहोत.
आई जोगेश्वरी झोन नांदूर संघाचा कॅप्टन आपण लगेच निर्णय घ्या प्लीज. आई जोगेश्वरी झोन नांदूर संघाचा कॅप्टन आजच्या तिसऱ्या दिवशी आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन मामा थांबा मी बोलतोय. बघा आपला खेळाडू जर वय वर्ष 40 असेल तर त्याचा पुरावा इथे दाखवा. आणि सर्वात महत्त्वाचे संघटनेने आपला कार्ड देखील दिलेले आहेत. मित्र या क्रिकेट खेळाला खूप चांगले दिवस आलेले आहे आणि क्रिकेटचा जास्तीत जास्त प्रसार होण्याकरिता आमच्या ह्या एक गाव एक मंडळ वीर तानाजी क्रीडा मंडळाचा प्रयत्न आहे. आणि आपल्या नवीन 40+ संघटनेला चांगले दिवस आलेले आहे, कारण आपल्या या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्रताप मारुती पाटील साहेब हे देखील चांगले व्यक्ती आणि चांगले नेतृत्व आहे त्यांच्यामध्ये. आजपर्यंत चांगल्या पद्धतीने भिवंडी तालुक्यामध्ये चालू आहे. त्यानंतर या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मनोहर जोशी साहेब आहेत, त्यांचं देखील मोठे योगदान आहे. आमचे उपाध्यक्ष या मंडळाचे सन्माननीय हरिदास पाटील असतील, आमचे बंटीदादा चौधरी असतील आणि आमचे आनंददादा पाटील असतील. या स्पर्धेनिमित्ताने त्यांचं देखील मोठे योगदान आहे. आणि या स्पर्धेनिमित्ताने आजच्या तिसऱ्या दिवशी आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावर उपस्थित आहेत कारवली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय संदीप पाटील साहेब आमच्या विनंतीला मान देऊन मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी मंडळाचे सदस्य सन्माननीय राजेश पाटील यांना विनंती करतो की सन्माननीय संदीप पाटील साहेबांचं शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. कारवली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भिवंडी तालुक्यामध्ये मोठी असलेली ग्रामपंचायत कारवली ग्रामपंचायतीचे जे नेतृत्व करतात असे विद्यमान सदस्य सन्माननीय संदीप पाटील साहेबांचं शुभ सन्मान होत आहे. हॅलो आई जोगेश्वरी झोन नांदूर संघाचा कॅप्टन प्लीज आपण सहकार्य करा. आई जोगेश्वरी झोन नांदूर की संघाचा कॅप्टन आपण क्विक निर्णय घ्या. फक्त शेवटची 2 मिनिटं तुमच्याकडे आहेत. मित्र हो, एखादी स्पर्धा ठेवली जाते ही तुम्हा आम्हासाठी ठेवली जाते. आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. एखाद्याची टुर्नामेंट थांबून काय उपयोग होणार आहे? वेळ वाया जाईल. वेळ वाया न जाता आपल्याला जे नियमावली दिल्या त्याचं पालन करा. त्याच्या व्यतिरिक्त डोका लावायला आपल्याला जायची आवश्यकता नाही आहे. विनंती असेल. निश्चितच आपण जरा पाहिलं तर प्रत्येकाकडे आधार कार्ड तर असतो, नाहीतरी मोबाईल मध्ये तरी फोटो काढून ठेवलेला असतो त्याचा, तो तरी दाखवा. तुम्ही कशाला खेळ थांबवता खाली फुकट? बरोबर आहे ना, तुम्ही त्या खेळाडूला बाहेर बसवा. एखाद्या टुर्नामेंट मध्ये कशाला आला घालायचा, कशाला टाइमपास करायचा नुसताच? येस, ज्याचा प्रूफ नाही त्याने बाहेर बसा, ज्याचा प्रूफ आहे त्याने आतमध्ये जा. सरळ सोपा गणित आहे बालवाडीचा. 10वीची परीक्षा द्यायची गरज नाही.